नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. टीईटी आणि सीटीटी या एक्झाम परस्परांची समतुल्य अर्हता आहे का, या संदर्भात हा व्हिडिओ आहे. नुकतीच विद्यार्थी मित्रांनी आणि शिक्षक मित्रांनी सीटीटी एक्झाम क्वालिफाईड झालेले आहेत. त्या अगोदर टीईटी पण क्वालिफाईड झाले आहेत. किंवा काही विद्यार्थी आणि काही शिक्षकांचं अजूनही मत होत नाही की सीटीटी झाली आहे, टीईटी द्यावी की नाही, किंवा सीटी मधला जो पात्रतेचा पेपर आहे तो पेपर माझ्या इथे महाराष्ट्रामध्ये कन्सिडर केला जातो का, किंवा महाराष्ट्रात शिक्षकांना टीटी बंधनकारक झाल्यापासून सर टीटी शब्द आहे, मग टीटी द्यावी लागेल का, सीटी चालेल का, असे असंख्य प्रश्न आहेत. त्यात अजून एक प्रश्न असा पण जो तुम्ही शेवट टाकलाय की वेगवेगळे पेपर, पेपर वन मी जर सीटी मधून क्वालिफाईड झालो आणि पेपर टू मी जर टीटी मधून क्वालिफाईड झालो असं पण चालतं का. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही बघितल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली मला कमेंटमध्ये पण कळवा. दुसरं म्हणजे आवडला तर लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये सुद्धा नक्की शेअर करा. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी इथे देतो. त्यातला एक प्रश्न मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. महाराष्ट्रातील उमेदवारांनी दोघांपैकी कोणती परीक्षा द्यावी. तर दोघांपैकी कोणती परीक्षा द्यावी, कोणतीही चालणार आहे. आता मी पुढे याचं विथ प्रूफ तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी आता अपकमिंग 21 जून 2026 ला टीईटीची एक्झाम होणार आहे. शेड्यूल आलेला आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे. 16 तारखेपर्यंत फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्ही लगेच बॅच जॉईन करू शकता. आणि मी सांगतो की राहिलेल्या कमी दिवसामध्ये टू द पॉइंट अभ्यास करायचा असेल, काय वाचावं, कुठून वाचावं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच अभ्यास आमच्या बरोबर करा. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची द्रोणा बॅच 10.0 चालू केली. लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. लाईव्ह लेक्चर तुम्हाला बघता नाही आलं तर रेकॉर्ड होऊन जातो. तुम्ही कधीही कोणत्या वेळेस ते बघू शकता. शिक्षक मित्र असेल किंवा कोणी नोकरदार असेल किंवा घरातलं काही आवरायचं जरी असेल ना, अशा वेळेस रेकॉर्ड लेक्चर तुम्ही किती वेळेस पाहू शकता. स्पीडनी बघा, स्लो करून बघा, स्टॉप करून बघा. सो 9 बॅचला शिकवणारी सेम फॅकल्टी 10व्या बॅचला. सो अनुभव तुम्ही लक्षात घ्या, प्रचंड अनुभव आहे. मार्केटमध्ये सध्या बऱ्याचशा अकॅडमी ओपन झालेल्या आहेत, पण लक्षात घ्या त्यांचा अनुभव चेक करा. किती वर्षापासून शिकवतात, त्यांच्या नोट्स अवेलेबल आहे का, पीडीएफ स्वरूपात मटेरियल अवेलेबल आहे का, बुक्स अवेलेबल आहे का, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे का, किती विद्यार्थ्यांना आतापर्यंत क्वालिफाईड करून दाखवले. हे सगळे मुद्दे व्यवस्थित चेक करा. तुम्ही हुशार आहात हे मुद्दे चेक करा आणि मग तुम्ही ठरवा की कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं. 2 प्रकारच्या बॅचेस आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मोफत मिळणार आहे. तुम्हाला जर बॅग आणि बुक किट किंवा बुक किट तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ह्या दोन्ही बॅचचे फीचर सारखेच आहे, सारख्याच फॅकल्टी आहे. यामध्ये पीडीएफ पीपीटी स्वरूपात नोट्स पण अवेलेबल आहे. तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज 350 प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहे. सो नक्कीच ही बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली, लिंकवर क्लिक करा आणि ॲप डाउनलोड करून बॅच जॉईन करा. तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. सीटीटी आणि टीटी समतुल्य अर्हता आहे का, हा प्रश्न मी मला सुरुवातीला टाकलेला आहे. आणि शासन निर्णय काय सांगतो, म्हणजेच जी आर काय सांगतो. तुमच्या समोर मी जी आर घेऊन आलेलो आहे. हा जी आर आहे 14 नोव्हेंबर 2017चा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जी आर आहे. आणि त्याचा टायटल आहे बघा, पवित्र म्हणजेच पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट. संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीकरिता पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याबाबत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीटी अंतर्गत अंतर्भाव करण्याबाबत. सीटीटी अंतर्भाव करण्याबाबत आहे बघा. पवित्र पोर्टल तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्येच आहे, देश लेवलला नाहीये. तर याचा अंतर्भाव करण्याबाबतचं हे नोटिफिकेशन आलंय किंवा हा जी आरच आलाय 14 नोव्हेंबर 2017ला. तुम्ही इथे बघू शकता शासन शुद्धीपत्रक. याच्या अगोदर पण होतं, पण हे अंतर्भाव करण्यासंदर्भातलं हे शुद्धीपत्रक आहे. यात काय म्हटलंय नेमकं बघा. जी आर कडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा तुमच्या समोर जी आर आहे 14 नोव्हेंबरचा. आणि यामध्ये बघा शासन शुद्धीपत्रक म्हणजे बदल केलेला आहे. काय बदल केलाय तर त्यांनी बघा 23/7/2017 मध्ये जी आर ऑलरेडी आलेला होता. आणि त्या जी आर मध्ये त्यांनी काय म्हटलं होतं बघा. हा मुद्दा आहे ओल्ड. काय मुद्दा होता, इयत्ता 1 ते 8वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 मध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेले, तसेच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी, महाराष्ट्र टीईटी म्हणतो आपण त्याला, उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणीकरिता पात्र असतील. तसेच आता टेट साठी कोण पात्र असतील तर हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी महाराष्ट्राची टीईटी दिलेली आहे. म्हणजे टीईटी मधूनच तुम्ही टेट आणि टेट मधून तुम्ही काय होऊ शकता, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक होऊ शकता. हा त्याचा अर्थ निघतो. मग आता हा प्रश्न ह्या जी आर नुसार होता की सर मग समतुल्य अर्हता आहे का, कशावरून सांगतात. याच्यापूर्वी पण मी व्हिडिओ घेतला, पण आता हा व्हिडिओ विथ प्रूफ अजून जी आर दाखवतो तुम्हाला बघा. मग त्यात काय सांगितलंय बघूया. या ऐवजी म्हणजे शुद्धीपत्रक आलं म्हणजे काय, बदल केलेला आहे. म्हणजे काय बदल केलाय, मग या ऐवजी काय वाचायचंय,
इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये विहित केलेली शैक्षणिक पात्रता व्यावसायिक अर्हता धारण केलेली तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा राज्य शासनाने सांगितले बघा इथे हा मुद्दा राज्य शासनाची. दुसरं किंवा केंद्र शासनाची, आता केंद्र सरकारची काय येणार बरं, सीटीटी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्र सरकारची शिक्षक पात्रता परीक्षा सीडी उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच काय बरं टेट चाचणीकरिता पात्र असतील, याचाच अर्थ शिक्षक होण्यासाठी पात्र असतील. तुम्हाला कळलं असेल ह्या समतुल्य अर्हता आहे. सो ज्यांनी आता सीटीटी दिली असेल त्यांनी परत टीटी द्यायची गरज आहे का, नाही. किंवा एखादा पेपर तिकडे पात्र झाला तर दुसऱ्या पेपरला इकडे अभ्यास करावा का, 100% करावा, चालतं, तसं चालतंय. बघा लक्षात घ्या. मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील उमेदवारांनी दोघांपैकी कोणती परीक्षा द्यावी, एनीवन, कोणती देऊ शकता, बोध देऊ शकता, कोणतीही, एनीवन. अरे काय झालं हे, हा तुम्ही कोणती देऊ शकता, तर एनीवन, कोणती देऊ शकता, एनीवन तुम्ही एक्झाम देऊ शकता. मी कलर बदलून घेतो, हा कोणतीही, मी मराठीमध्ये टाकतो, कोणतीही एक्झाम तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. सीटीटी टीटी समतुल्य अर्हता आहे का, तर याचं उत्तर आहे यस. शासन निर्णय कधीचा आहे, हा 2017 नोव्हेंबर 2017 शासन निर्णय आहे. वेगवेगळे पेपर दोन्ही परीक्षांमधून पात्र झाले चालते का, उदाहरणार्थ तुम्ही सीटीईटी आणि टीईटी अशा 2 एक्झाम घेतल्या ज्याला आपण महाराष्ट्र टीईटी म्हणतो. सपोज पेपर 1 तुम्ही इथे पात्र झालात आणि पेपर 2 अपात्र झालात, तर मग पेपर 2 इथे पात्र झालं तर चालेल का, तर यस चालतंय. किंवा उलटही चालतंय, इथे तुम्ही अपात्र झाला होता तिथे पात्र झाला चालेल. किंवा दोन्ही पेपर, इथे दोन्ही पेपर काय झाला, दोन्ही पेपर तुम्ही पात्र झाला, इथे दोन्ही पेपर पात्र झालात, बोथ पेपर, तरी चालणार आहे. किंवा इथे पण पात्र झाला तरी चालणार आहे. सो या संदर्भातला हा जी आहे, आता काळजी करू नका. बरेच शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा आमच्या टीमला कॉल करत होते खरं म्हणजे याच्याविषयी. सो याच्याविषयी आता व्हिडिओ तुम्ही पाठीमागे घेतले, न्यूजपेपरला बातम्या पण आल्या होत्या, त्या पण तुम्हाला दाखवल्या. काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सीबी देऊन टेट मधून शिक्षक झाले ते पण सांगितलं होतं. पण मग यावरती शासनाचं लिखित स्वरूपातला हा जी आर मी शोधला सगळा खरं म्हणजे आणि तुमच्या समोर आणला. सो या संदर्भात अजून काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याच्यावर तुम्ही डिटेल व्हिडिओ परत घेऊ शकतो. आणि परत एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचं, ज्या शिक्षकांचं येणाऱ्या टीटी साठी तयारी चालू असेल त्या शिक्षकांसाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झालेल्या 1 एप्रिल पासून. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करा, माहिती भरा, ओटीपी टाका, त्यानंतर कॅटेगरी निवडा, टीईटी, सीटीटी, टेट, शिक्षक भरती. त्या कॅटेगरीमध्ये बॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. त्या बॅचेस पैकी योग्य ती बॅच निवडा, बाय नाऊ करा, फीज पेड करा, अर्धा तासात तुम्हाला बॅच बघायला मिळेल. आणि त्या बॅचमध्ये तुम्ही माय कोर्सवर क्लिक केलं की तुम्हाला तुमची बॅच दिसते, त्यामध्ये लाईव्ह अँड रेकॉर्डेड तुम्ही बघू शकता. आणि सेपरेट 2 रुपयाची बॅच सगळ्यांनीच घ्यावी असं तुम्हाला आग्रह धरेल की नक्की जॉईन करा. टीईटीच्या ह्या तयारीसाठी लागणारं सगळं संदर्भ साहित्य ह्या बॅचमध्ये आम्ही सांगितलेलं आहे. सेपरेट विषयानुसार पण बॅचेस अवेलेबल आहे. आणि 2026 ची सुधारित पुस्तकांची आवृत्ती पण आलेली आहे. हे पुस्तक जे आहे टीईटी सक्सेस मास्टरचं सगळ्यांकडे असावंच, कारण त्यामध्ये PYQ तुम्हाला दिलेले आहेत, पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर आहेत. सो या संदर्भात तुम्हाला जे पण परचेस करायचंय, जॉईन करायचं असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही जॉईन करू शकता. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, प्रश्न असेल तर प्रश्न पण टाका आणि तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.